एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं डॉक्टर हुलगेश चलवादी, पश्चिम पुणे झोन प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बहुजन समाज पार्टीचे सचिव चंद्रकांत दोंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी चंद्रकांत दोंदे म्हणाले की अनुसूचित जाती जमाती व एनटी प्रवर्गातील भूमिहीन समाज ज्या शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत आहेत ती जागा त्यांच्या नावावर करण्यात आली। याशिवाय राजमाता अहिल्याबाई होळकर घरकुल योजना केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून तातडीने राबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली। चंद्रकांत दोंदे यांनी ज्या जागा इनामी आहेत व वर्ग 2 च्या जागा आहेत त्या जागा ज्यांनी गुंठेवारी घेतलेल्या आहेत त्या जागा तातडीने त्यांच्या नावावर व्हाव्यात आणि नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये नोंद लागावी ही मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे यांनी प्रशासनाकडे केली। यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे, कर्जत शहराध्यक्ष अलका कदम, अहमदनगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, त्र्यंबक साळवे, रोहित साळवे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, राम ससाने, कचरू लष्करे, सुमन भोसले, सुवर्ण भोसले, अशोक तांबे, जिल्हा सचिव बलभीम घोडके, किरण भोसले व सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते उपस्थित होते। जय भीम। आज दिनांक 21/8/2025 रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आज जिल्हा परिषदच्या आवारामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहे। धरणे आंदोलनाचा विषय असा की आज बरेचसे लोक बेघर आहे, शासनाने कुठल्याही प्रकारे त्यांना राहायची सोय नाही, तर शासनाने या लोकांना तातडी ज्या गायरान जमिनी आणि ज्या वर्ग 2 च्या जमिनी जे गुंठेवारी पण नावावर होत नाही त्या गुंठेवारी तातडीने यांच्या नावावर व्हाव्यात आणि जे बेघर आहे त्यांना घरकुल भेटावे आणि ती जागा त्यांच्या नावी होऊन ग्रामपंचायतमध्ये नगर परिषदमध्ये ही नोंद व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये कोणीही बेघर राहणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी। जर शासनाने तातडीने हे जर धरणे आंदोलनाचा जर विषय तातडीने लवकर मनावर जर नाही घेतला तर बहुजन समाज पार्टी लाखो संख्येच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आणि कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आम्ही शासनाचा निषेध करू। हे शासनाला आज आमची चेतावणी आहे आणि प्रत्येक आदिवासी समाज, ST SC OBC VJNT प्रत्येक समाज रोडवर आहे, तर शासनाने याची तातडीने दक्षता घ्यावी हीच आमची मागणी आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। बहुजन समाज पार्टीचा आज बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आम्ही एक आंदोलन या ठिकाणी उभे केलेलं आहे। या आंदोलनामधला विषय महत्त्वाचा जो आहे की या जिल्ह्यामधील आदिवासी जे बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना त्यांची राहण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण करून राहतात त्यांना त्यांची जागा, ती जी जागा आहे ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी आणि नावावर करून ती ग्रामपंचायतीमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे। नोंद झाल्यानंतर त्याच ग्रामपंचायतीमधून त्यांना घरकुलाची योजना मंजूर झाली पाहिजे। आजपर्यंतचा विषय असा आहे तुमच्या नावावर घरकुल आलेलं आहे पण तुमच्याकडे जागाच नाही, त्यामुळे घरकुल पाठीमागे गेलेले आहे। अशी आमच्या आदिवासी बांधवांची जी पिळवणूक केली आहे त्यांच्याबरोबर ही शासनाने जी वागणूक दिलेली आहे ही चुकीची वागणूक आहे। ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी व त्याच ठिकाणी त्यांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावी अशी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सर्व आदिवासी SC ST OBC VJNT या सर्व समाजाच्या वतीने आमचं हे आजचं आंदोलन आहे। आणि या आंदोलनामधून आम्ही दुसरा उद्देश असा देतो की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, डेप्युटी CO साहेब यांनी या विषयाला गांभीर्याने घ्यावं आणि गांभीर्याने घेऊन हा विषय मार्गी लावावा आणि हा विषय जर मार्गी लागला तर आदिवासी समाजाला एका चांगल्या ठिकाणी राहता येईल, चांगल्या ठिकाणी जीवन जगता येईल। जर यांना मिळाले नाही तर आम्ही शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांना निवेदन देत आहोत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।